लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकारमध्ये. खरं तर आनंद काय असतो माहितीये का? आयुष्यात आनंद तेव्हा मिळतो की आपल्या श्रमाला कोणीतरी प्रतिसाद देतं आणि ते प्रतिसाद दिल्यानंतर ते श्रम स्वतःचं मानून ते स्वतःचं करून घेतात. असंच काहीतरी देऊळबंद 2 सोबत झालंय, जेव्हा लोकांनी हा सिनेमा टीमचा नसून सिनेमा संपूर्ण महाराष्ट्राच्या टीमचा आहे असं मानून त्याला इतका प्रतिसाद दिला की 11 दिवसात इतके कोटींची कमाई या सिनेमाने केली आहे. स्वामींची भक्ती, त्यासोबत पॉझिटिव्ह एनर्जी आणि खऱ्या अर्थानं सगळ्यात विशेष सिनेमा म्हणजे एक वेगळा विषय घेऊन प्रवीण तरडे आले आणि सिनेमा खूप 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 भारी सिनेमाकडे चाललाय. आणि आज कलाकार मध्ये तेच दोघं आपल्या सोबत आहे. प्रवीण सर खूप खूप स्वागत आहे, काय सर खूप खूप स्वागत आहे. खऱ्या अर्थानं आनंद आहे, आनंदाचे ढोही आपण नेहमी म्हणतो. आज ते चित्र तुमच्या समोर आहे. किती आनंद होतोय सिनेमागृहात जाताना, लोकांना पाहताना, लोकांशी बोलताना. लोक तुम्हाला भेटतायत, रडतायत, आनंद त्यांचा व्यक्त करतात. प्रवीण सर सुरुवात करा तुमच्यापासून. याचसाठी केला होता अट्टाहास. म्हणजे आपण असं म्हणतो ना की मला थेट 1995 साली ज्यावेळी पहिली एकांकिका केली तो दिवस आठवला. एक स्वप्न पाहतो ना आपण आणि ते स्वप्न पूर्ण होतं, तर हा जो मधला टप्पा असतो 31-32 वर्षांचा, हा सगळा असा झर्रकन आठवतो. कारण हा दिवस तसं पाहिलं तर तू नीट आठव की पहिला देऊळबंद, बरोबर, मुळशी पॅटर्न, सरसेनापती हंबीरराव, धर्मवीर 1 आणि धर्मवीर 2 सगळेच पिक्चर त्या तोडीचे आहेत की. अर्थात. पण नशीब प्रत्येक पिक्चर सुपरहिटच आहे, पण देऊळबंद 2 ब्लॉकबस्टर झाला. त्यामुळं हा दिवस खूप एन्जॉय करतोय. म्हणजे आम्ही दोघे, मी काय, कैलासवाणी साहेब काय, आम्ही पहिला सिनेमा यांनी दिला ना रे मला, त्या दिवसापासून आजपर्यंत. त्यामुळे धमाले. सर कुठे ना कुठे जर प्रवीण सर म्हटले, एक जर्नी असते एकमेकांच्या आयुष्यात येण्याची, एका मैत्रीची. ती जर्नी तुमची पूर्ण होताना दिसते का? आणि जर्नी सुरू राहणार आहे. स्वामींच्या भक्तीने हा सिनेमा इतका प्रतिसाद देताना दिसतोय प्रेक्षकांचा. किती आनंद तुम्हाला होतो? नाही, खूप आनंद होतोय. जेव्हा पहिला मी देऊळबंद 2015 साली केलं, तेव्हा प्रवीणची माझी पहिली भेट झाली आणि तेव्हा कळालं की प्रवीण एकदम सच्चा काम करणारा माणूस आहे. एकदम त्याचं जे काम करण्याची जी पद्धत आहे म्हणजे वाखाणण्यासारखी आहेत. आणि जेव्हा एक केलं, नंतर मुळशी पॅटर्न पण मी करणार होतो, पण काही कारणास्तव तो राहिला माझ्याकडनं. आणि नंतर 10-11 वर्षानंतर देऊळबंद पार्ट 2 आला. स्वामींनी त्याला 1मध्ये एवढा भरभरून आशीर्वाद दिला की आता मागं वळून बघायचं नाही. त्याचे 5 सिनेमे झाले, सर्व सुपरहिट झाले. म्हटलं आता चला सर्व स्वामींची सेवा करा प्रवीणजी आपण. आणि मग तर आता देऊळबंद 2 केला. तर सगळ्यात अगोदर कैलास सर, आपण तुम्हाला विचारूया, ड्रायव्हिंग कधी हाती आली? ती कुठली गाडी आहे तुमच्याकडे ज्याच्यात असंख्य तुमच्या आठवणी आहेत? आणि मग प्रवीण सरांकडे येऊया आपण. प्लीज सर सांगा आम्हाला. नाही, मी लहानपणापासूनच माझं गाव कोपरगाव शिर्डीजवळ. शेतकरी आहेत, वडील होते, व्यवसाय होता आणि तेव्हापासून लहानपणापासूनच गाडी चालवायची मला सवय होती. मग मी पुण्याला शिफ्ट झालो आणि माझ्या मिसेसमुळे मी या स्वामी मार्गात आलो. आणि करता करता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्त्री हे महत्त्वाचा पार्ट असतो. स्वामींच्या आशीर्वादाने व्यवसायामध्ये प्लस मायनस गोष्टी होत राहतात, त्याच्यातनं वाटचाल करत आणि त्यांच्या आशीर्वादाने एकदम आता व्यवस्थित चालू आहे. आणि आता ही कार जी आहे, पहिले छोट्या गाडीपासून मारुतीपासून इनोवापासून करत करत आता ही मर्सिडीज गाडी स्वामींच्या कृपेने घेतली आहे आणि चाललंय व्यवस्थित. स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि देऊळबंद 11 भाग मला करायचे आहे आणि 11 भागामध्ये प्रवीणजींची म्हणजे माझी पण इच्छा आणि प्रवीणजी पण सामाजिक विषय वेगवेगळे घेऊन जायचे आपले, की जेणेकरून समाजाचं प्रबोधन पण होईल आणि एक समाजसेवा पण घडेल. आणि त्याच्यातनं आम्ही वाटचाल करत आहोत. आता देऊळबंद 3 करत आहोत लवकरच. वा. पण प्रवीण सर, सरांकडे खऱ्या अर्थानं ड्रायव्हिंग हाती आली. तुम्ही ड्रायव्हिंग करत नाही असं आम्हाला कळलेलं आहे. तर आम्हाला प्लीज सांगा, म्हणजे गाडी आहे, ड्रायव्हिंग करत नाही, शिकला नाहीत म्हणजे. आणि कौतुक हे की वहिनी ड्राईव्ह करता ना, आणि वहिनी यावेळी खरं तर स्वामींना त्यांनी ड्राईव्ह केलंय, सिनेमांना त्यांनी ड्राईव्ह केलंय, त्या गाडी पण सुपर चालवतात. पण प्रवीण सर चालवत नाही, काय कारण आहे प्रवीण सर? काय चालवता तुम्ही गाडी? काय झालं? खरं सांगू का, मला गाडी येतच नाही. मला गाडी येतच नाही तर मी चालू कशी? का माहितीये का, जेव्हा गाडी शिकण्याचं वय होतं तेव्हा गाडीकडे बघायची ऐपत नव्हती. तर गाडी घेणार कधी रे?
आणि त्या वयात भीती वाटायची, आईला आत्ता जर गाडी शिकून ठेवली तर आयुष्यभर कुणाचा तरी ड्रायव्हर होऊन फिरायचो. त्यामुळं ना मी तुला गंमत नाही, तू माझ्या त्यावेळच्या मित्रांना विचार, मी म्हणायचो नाही मी नाही गाडी बिडी शिकून ठेवणार. का माहितीये का? कारण आर्थिक परिस्थिती सगळं इतकं बिकट होतं की ड्रायव्हिंग हा इतका सुंदर खरं तर व्यवसाय आहे की एक माणूस आपली गाडी ड्राईव्ह करतो आणि आपण त्याच्याबरोबर जातो. तर मुळात जे ड्रायव्हर लोक आहेत ना, जे गाडी चालवतात बघ कुणाच्या तरी, मला त्यांच्याबद्दल एक तर नितांत आदर आहे. आपलं आयुष्य घेऊन ते लोक फिरत असतात, त्यांचं आयुष्य पणाला लावून. त्यामुळं मला जे लोक गाडीवर ड्रायव्हिंग करतात ना, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे. पण मी त्या काळात ते टाळलं, कारण मला सिनेमाचा रायटर डिरेक्टर व्हायचं होतं. म्हटलं नवीन व्यवसायाची कुठली संधीच निर्माण करायला नको, जेणेकरून या क्षेत्राकडे दुर्लक्ष होईल, म्हणून मी ते टाळलं. आणि आता मला येतच नाही. कसं शिकायचं म्हणजे शिकायला गेलो तर येईल का नाही माहित नाही, पण बघू, कुणीतरी भारी मिळाला तर शिकवेल कुणीतरी, शिकवल ना. आणि इच्छा आहे की नाही, जसं सरांकडे आज इतकी भारी गाडी आहे, जसं ते म्हटले की गाडी येत जाते, बकेट लिस्ट टिक होत जाते. तुमच्या बकेट लिस्टची कुठली गाडी आहे? नाही रे, मराठी लेखक दिग्दर्शकाकडे अजून एवढ्या मोठ्या गाड्या याव्यात असं हे नाहीये, पण बघू भविष्यात कधी आली तर मी बघू. आता नाही स्वप्न पूर्ण होईल, काय प्रश्न नाही. आणि मॅमच्या ड्रायव्हिंग बद्दल काय म्हणाल तुम्ही? त्या ड्राईव्ह चांगला ती करतात. अरे खूप छान करते. कुठेही लांब जायचं असेल तर ती स्वतः गाडी चालवते. एक तर तिचा जो स्वभाव आहे ना, अशी स्थितप्रज्ञ आहे ती प्रत्येक गोष्टीत. आता तू पाहिलंच आहे, तुझं तिच्या करिअरचा ग्राफ पण पाहिलं की एवढी सुंदर अभिनेत्री असून फक्त घर आणि संसार व्यवस्थित व्हावा म्हणून ती थांबली का नाही रे? आणि परमेश्वराने दिली की नाही तिला साथ. मी ना या क्षेत्रात येणाऱ्या आपल्या अभिनेत्रींना प्लीज तिचं उदाहरण देईल किंवा आमचं संसाराचं उदाहरण देईल की बाबांनो, लग्न झाल्या कुणीच सेट नसतं, सगळेच जण धडपडत असतात. नवरा मुलगा पण, नवरी मुलगी पण, सगळ्यांचं स्ट्रगल चालू असतं. अशा वेळी ना एकमेकाला साथ देत पुढे जाणं लय गरजेचं आहे. का काय माहित, पण आपल्या क्षेत्राला थोडासा आता खूप पटकन डिवोर्स होतात. कुणालाच करायचं नसतो डिवोर्स. काय कुणाची इच्छा नसती ना रे? तुला वाटतं का कुणी हसत खेळत करत असेल? त्यांना संसारच करायचा असतो एकमेकांबरोबर. पण काही गोष्टी अशा घडतात, दोघांकडनंही चुका होतात आणि संसार तुटतो. तर तो तुटला नाही पाहिजे. असं जर कुणीतरी एक पाऊल मागे, कुणीतरी एक पाऊल पुढे केलं की एक वेळ अशी येते की तो बॅलन्स येतो आणि मग एकत्र हातात हात घालूनच संसार जातो. स्नेहल तरडे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. आज महाराष्ट्रात लाडकी अभिनेत्री आहे, ती लाडकी अभिनेत्री आहे महाराष्ट्रातली. म्हणजे स्त्री पात्र करणारी फिल्म, हिरो नाही आहे. म्हणजे स्वामी समर्थ हे मेन हिरो आहेत, पण हिरोईन ड्राईव्ह करते सिनेमा आणि एवढी कोटीच्या कोटी उड्डाणं घेतोय. तर तिच्या त्यागाला, तिच्या कष्टांना आणि तिच्या स्वप्नांना हे सगळं यश समर्पित आहे. जसं प्रवीणनी, स्नेहलनी जसं त्याला सपोर्ट केला आणि आज आयुष्य आणि संसार व्यवस्थित चाललंय, तसं माझ्या मिसेसचा खूप मोठा हातभार आहे याच्यामध्ये. शेवटी प्रत्येक एक पुरुषाच्या याच्यामध्ये स्त्रीचा जो हात असतो ना, सेम स्टोरी आहे, फक्त प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. कोणी स्त्री पाठीशी असली ना तर सर्व काही शक्य आहे. जसं स्वामी म्हणतात ना, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, तसाच आशीर्वाद आहे स्वामींचा आमच्या. मोहन सरांचं मी पाहिल्यानंतर जी एनर्जी पाहिली, ती एनर्जी तुम्ही देखील पाहिली असेल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, द ऍक्टर ट्रान्सफॉर्म्स, हे तुम्ही त्या कॅमेऱ्यातून पाहिलं. तुम्ही त्यांना नेहमी पाहत असाल. ज्या माणसांनी खऱ्या अर्थानं उभं राहता येत नव्हतं, त्यांनी तो सिनेमा शूट केला आणि आज ते सगळ्या सेल्फी काढायला पण लोकांसोबत उभे राहतात. काय एनर्जी आहे त्यांची, काय सांगाल त्या कलाकाराबद्दल? खूप मोठा अभिनेता आहे, खूप मोठा अभिनेता मोहन जोशी. म्हणजे मी तर महाराष्ट्र सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर मोहन जोशींचा पद्मश्रीसाठी विचार करावा. या भूमिकेसाठी देवळबंद मध्ये त्यांनी साकारलेले स्वामी समर्थांची भूमिका, 600-650च्या वर केलेले सिनेमे, हजारो नाटकांचे प्रयोग, सतत म्हणजे लोकांना आनंद देण्यासाठी गावोगावी फिरलेणारे.
तर त्या कारण एवढा मोठा मराठी अभिनेता आपल्या चित्रपट सृष्टीत आहे ना रे. नाना पाटेकर सर काय, मोहन जोशी काय, यांना मिळालीच पाहिजे. तर या अशा पदव्या देऊळ बंद पाहताना लोक रडतायत. मी पाहिलं. का रडतायत? त्यांना अभिप्रेत अपेक्षित असलेलं काहीतरी प्रत्यक्ष दिसतंय. त्यांच्या मनातलं समोर पडद्यावर येतं आणि त्यांच्या डोळ्यातून आपसूक पाणी येतं. पण ना या सगळ्यानंतर मला खूप आनंद पण या गोष्टीचा होतोय की तुम्ही खूप चांगला मुद्दा घेऊन यावी सिनेमागृहात आलात, की आपण पुढारी न्यूजवर धुळा म्हणून कार्यक्रम केलेला, ज्याचा तुम्ही प्रवीण सर आलेलात कार्यक्रमाला. आणि मला खूप सुंदर ही गोष्ट वाटली की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी म्हणतायत तर त्यासाठी म्हणतायत की प्रत्येक शेतकऱ्याने उठावं आणि त्याच्यातून बाहेर पडून कामाला लागावं. काही ना काहीतरी होईल, छान काहीतरी होईल हे सांगण्याचा प्रयत्न तुम्ही करताय. आणि तेव्हा दिलीप सरांनी खूप चांगलं वाक्य तुमच्या डिरेक्शनबद्दल, लेखनबद्दल बोललं की तुमचा एक ऑडियन्स तयार झालाय. या सगळ्यानंतर देऊळ बंदचा सगळ्यात आनंदाचा भाग प्रवीण सर मी तुम्हाला दोघांना विचारेन, तो कुठला आहे आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेल्या रिॲक्शन्समध्ये? तुम्हाला जे आठवत असेल की जिकडे जिकडे तुम्ही फिरलायत, सगळ्यात आनंदाचा भाग जो तुमच्या मनाला लागून बसलाय, जो घर करून बसलाय, तो कोणता आणि का? प्लीज सांगा. मी ना सिटी प्राईड कोथरूडला रात्रीचा शो होता 7चा. रात्री तो 10ला संपला, 10 सव्वा 10ला. तर एक लोक फोटो काढत होते, प्रचंड गर्दी. मग थोड्या वेळाने फोटो काढून गेले, 400-500 लोक फोटो काढून गेले. स्नेहलन मी निघालो तर एक बाई मध्यम होईल, तिचा मुलगा आणि एक छोटा मुलगा तिथं उभे. तर म्हटलं अरे हे राहिले, तुमचा फोटो काढायचा का? त्यातले फोटो नाही काढायचा, बोलायचं. अरे या 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 बोला काय. तर एकदम बाई रडायला लागली, मुलगा रडायला लागला, ते बारकं पोरगं रडत होतं. त्याला मला कळे ना, म्हटलं चला सिनेमा पाहून इमोशनल झाले. तर काय म्हटले माहिती का ती बाई? म्हटलं काय झालं, काय झालं? त्या म्हटल्या बाळा, काल मला कुणीतरी सांगितलं तुम्ही हा सिनेमा जाऊन बघा, तुम्हाला गरज आहे. मी माझ्या पोरला घेऊन येऊन आज सिनेमा पाहिला. माहितीये का, परवा दिवशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. परवा दिवशी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, तो फसला. म्हणून आमच्या शेजारच्यांनी सांगितलं तुम्ही देऊळ बंद याला दाखवाच. आज देऊळ बंद पाहिला बाळा, आता यालाच विचार. तो पोरग काय म्हटलं माहितीये का? काय कौटुंबिक प्रॉब्लेम होते, काय त्याचे अडचणी. म्हटलं हो साहेब, मी आत्महत्या करणार होतो का? पण आज हा सिनेमा पाहिला, म्हटलं आता माझ्या मनात आत्महत्येचा विचार पण येणार नाही. तुला सांगतो, माझ्या डोळ्यात, स्नेहल तर रडलीच, माझ्या डोळ्यात पाणी होतं. श्रेयश, मला आणि वाणी साहेबांना असं वाटायला लागलं आम्ही उशीर केला का काय पिक्चर करायला. आणि तो नगरचा किस्सा, मला असं वाटतं हा पिक्चर 10 वर्षापूर्वी करायला पाहिजे होता. 10 वर्षापूर्वी हा पिक्चर करायला पाहिजे होता. कदाचित मागच्या 10 वर्षात झालेल्या आत्महत्या वाचल्या असत्या. करायला पाहिजे होतं यार. पण ना त्या दिवशी तुम्ही हे सुद्धा म्हटलं आणि मला ते वाक्य फार मनाला लागलं की ना, मला माहिती नाही सरकार काय करेल, कुठले नेते काय करतील, मला माहिती नाही त्या गोष्टी, पण मला जे करायचं ते मी करीन. मला माझ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करायच्या आहेत. मला प्रत्येक महिला शेतकरी उठली पाहिजे आणि एंटरप्रेनर झाली पाहिजे, असं तुम्ही एक खूप चांगलं वाक्य बोलला दर्शी. हेच खरं तर हेतू आहे का, की कोणासाठी आपण नको थांबूया? आपल्या हातात काय आहे वाणी सर, ते आपण करूया, बाकी सगळं नंतर सोडून देऊया लोकांवर. हेच तुमचं दोघांचं म्हणणं आहे का? प्लीज. काय माहिती आहे का, ज्या समाजात आपण जन्म घेतलाय त्या समाजाचं आपण काही देणं लागतो. आता हे कसं होतं, सिनेमाच्या माध्यमातून हे प्रबोधन फास्ट होतं आणि लोकांना ते भावतं. आणि म्हणून आम्ही जे देऊळबंद 11 पाठ करतोय, विविध विषयांवर करतोय, की जेणेकरून की समाजाला एक दिशा दिली जाईल. जे असे प्रवृत्ती, जसं आता प्रवीणजीने उदाहरण दिलं की आत्महत्या तो करणार होता आणि ते थांबली याच्यामुळं जर हा एक सोशल कॉज घेऊन आपण पुढे जातो. आणि याच्यातनं साहेब माझा काय हा व्यवसाय किंवा हा नाही आहे, एक सामाजिक सेवा आणि स्वामींची सेवा करण्यासाठी आहे. याच्यातनं जो काही मला नफा मिळणार आहे, हा नफा मी शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी देणार आहे. स्वामींनी आपल्याला भरपूर दिलं आहे, स्वामींचा आशीर्वाद आहे. आपलं एक सामाजिक ऋण आहे, ते फेडायचं काम आपण करतोय, बाकी काय नाही. ही किती मोठी गोष्ट आहे.
कोण निर्माता रे आता कोट्यवधी रुपये कमवतोय पिक्चर? एखादा काय म्हणाल, चायला एवढे पैसे येत आहेत माझ्याकडं, आणि आमचा निर्माता काय म्हणतोय, एवढे येत आहेत, स्वामी देत आहेत ना, ते परत स्वामींच्या चरणी. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या, आता मुलींच्या शिक्षणासाठी का माहितीये का, ज्यावेळी तुमच्या घरात मुलगा आणि मुलगी असते, मी ग्रामीण भागात पाहिलंय, त्यावेळी मुलाचं शिक्षण चालू ठेवतात, पोरीचं बंद करतात. तर असं मुलीची जुईली वाणी जी यांची कन्या आहे आणि जयश्री वाणी मॅडम यांची इच्छा होती की नाही मुलींची शिक्षण सुरू करायची, जो प्रॉफिट होईल तो मुलींना द्यायचा. एक लक्षात ठेव, किती आशावादी होते हे लोक. यांना माहिती होतं यांचा चित्रपट प्रॉफिट मध्ये जाणार, मग 1 रुपया होऊ दे नाही तर 100 कोटी होऊ दे प्रॉफिट, तो आम्ही सगळा डोनेट करणार. तुला माहितीये, पहिल्यांदा ज्यावेळी आम्ही जाहीर केलं आम्ही सगळे पैसे डोनेट करणार, काय आपले ते मराठी लोक, काय त्यांची ती बोलण्याची पद्धत, सोशल मीडिया, थोडेच देणार आहेत. अरे म्हणजे मराठी माणूस देऊ शकत नाही, मराठी माणसाची दानत नाही, मराठी माणसाकडे पैसे नाहीयेत, मराठी माणसांचे सिनेमे हिट होत नाहीत. काय रे, आज त्याच माणसाने एवढं आता झालं ना 57-58 कोटीच्या आसपास आला, केलं ना या माणसाने डिक्लेअर. ह्या माणसाने शब्द घेतला का माग? येणार पण नाही, कारण काय स्वामींच्या सेवेसाठी आपला जन्म आहे. बरं असं नाही, पहिल्यांदा करतायत. मागच्या देऊळ बंदला पण जेवढा प्रॉफिट झाला डोनेटच केला. म्हणजे असं नाही ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, आणि माणसानं केलाय. आपले जे रिकाम टेकडे आहेत ते सगळे ट्रोलिंग मध्ये अडकले. या त्यांनी काय होणार, माणसं लांब निघून जातील सगळ्यापासून. सचिन पिळगावकर, संतोष जुवेकर, त्यांना तुम्ही मध्यंतरी ट्रोलिंग, अरे कोण आहे सचिन पिळगावकर? या लोकांना कळलं पाहिजे. सचिन पिळगावकर तुम्हाला माहितीये, स्ट्रगल, गरीबातला गरीब माणूस, स्ट्रगल काळातला, जरी उदाहरण देतोय, स्ट्रगल काळात गरीबातलं गरीब पोरग मुंबईमध्ये जर कुठलं स्क्रिप्ट ब्रिप घेऊन आलं आणि सचिन पिळगावकरांकडे गेलं तर त्याला घरी बसवून त्याचं वाचन करून जेवल्याशिवाय सोडत नाहीत. सचिन पिळगावकर असा माणूस येतो. महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, अरे कुणी बसवून खाऊ घातल्याशिवाय सोडत नाहीत रे. ज्यावेळी आम्हाला कुणी ओळखत नव्हतं त्यावेळी या मेधा मांजरेकर घरी बसून खायला घालायचे रे आम्हाला. तात्पर्य काय, तर आपली इंडस्ट्री, हे सगळे अभिनेते, हे सगळी माणसं आपली आहेत. आपण मोठा केला पाहिजे आपला सिनेमा, आणि मोठा होतोय. या मे महिन्याने सिद्ध केलंय, गोल्डन मे असं नाव दिलं पाहिजे या महिन्याला. पण आता ना हा कॉपी पेस्ट प्रश्न आहे, तो तुम्हाला दोघांना मला विचारायचा आहे. कलाकार म्हटलं तर आपण कोणातरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. जर तुम्हाला मी संधी दिली की प्रवीण सर तुम्हाला एक दिवस ड्रायव्हिंग येत असेल, विचार करा, आणि तुम्हाला या सीटवर बसून कोणासोबत निखळ गप्पा मारत ड्रायव्हर द्यायचा आहे, त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असेल नसेल मला ते माहिती नाही, ती व्यक्ती तुम्हाला एकदा तरी त्यांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारे तुमच्या इच्छा असेल मला माहिती नाही, ती व्यक्ती कोण असेल का, सेम गोसू केलं असेल. निखळ गप्पा मारून ड्रायव्हर द्यायचा एकदा तरी आयुष्यात. बघ, प्रसाद पुरंदरे नावाचा एक व्यक्ती आहे, माहितीये का पुणे? या माणसाने ना आम्हाला समृद्ध केलं आमच्या कॉलेज काळात. या माणसाने आम्हाला उभं केलं, जगण्याचा दृष्टिकोन दिला. या माणसामुळे आम्हाला कवी ग्रेस कळले, शांताबाई कळले. त्या माणसाच्या गाडीत बसून आम्ही लताबाई ऐकल्या, किशोर कुमार ऐकला. समृद्ध करणाऱ्या गप्पा. तर प्रसाद पुरंदरेंच्या गाडीत बसून पुणे मुंबई केले तेव्हा हे कळलं. पिट्या परदेशीने मला आयुष्यभर गाडीत बसून फिरवलं, तर या बाजूला मला प्रसाद पुरंदरे किंवा पिट्या परदेशी बसलेले खूप आवडतील. क्या बात आहे. तुम्हाला कोणाला बसवायचं आणि निखळ गप्पावर ड्रायव्हर द्यायचं? नाही ना, आता मी प्रवीणलाच गाडी शिकवणार आहे. तुला माहिती आमच्या दोघांचं लय जमतं. अरे मी कधी कधी त्यांच्याशी भांडतो, पण ते बरोबर समजून घेतात, जाऊ दे बच्चा आहे. अरे म्हणजे लेखक दिग्दर्शक आणि निर्मात्याचं असं बॉन्डिंग ही खूप मोठी गोष्ट आहे.
नाही नाही, बघा कसं आहे, तो त्याच्या कामात एकदम परफेक्ट आहे हे मला माहिती आहे. म्हणजे मी त्याच्या विरोधात कधी जात नाही आणि मला त्याचा स्वभाव माहिती आहे. आणि आम्ही जस्ट लाईक फॅमिली आहोत. Right. आम्ही निर्माता किंवा ते लेखक असा जी, जी, आमचा जी. विषय नाही. We are family. वी आर फॅमिली. मी वाणी परिवाराचा हिस्सा आहे. हिस्सा आहे, आमचा हिस्सा आहे. आमच्या वाणी परिवाराचा 100% हिस्सा आहे, माहिती आहे का. कारण का आमची सुरुवातच अशी देऊळबंदांनी स्वामींनी आम्हाला भेटवलंय, तुम्हाला सांग. आणि एक लक्षात ठेव, आयुष्यात कितीही मोठे प्रोड्युसर येऊ दे, हा. कितीही मी मोठा काय व्हायचं पुढे होईल का नाही माहित नाही, होईल जे काय होईल ते जाईल, पण कैलास वाणी नावाच्या माणसाला कधी विसरणार नाही. या माणसाने पहिला सिनेमा दिला माझ्यावर विश्वास टाकून. आणि मी त्यांना एकच सांगितलं, देऊळबंद 11 पार्ट मी तुमच्याशिवाय करणार नाही, हे तुम्हालाच करायचं आहे. ही स्वामींची सेवा आहे. आपण आयुष्यात आलोय, जन्म घेतलेला आहे, तर आपले जे शक्य आहे आपण स्वामींची सेवा करणारच. त्याच्यासाठीच आहेत ना. या सिनेमाला एवढं भरभरून का मिळतंय माहितीये, स्वामी एवढं भरभरून का देत आहेत, कारण येणारं सगळं हे स्वामींच्या चरणी अर्पण करणार आहे. त्यामुळे मी स्वामी भक्तांना, मराठी प्रेक्षकांना अजूनही पाहिलेलं नाहीये. अहो 57 कोटी काय हे आपल्याला हिंदी साऊथ सारखं जायचंय. अरे 1000 कोटी मराठी सिनेमा 1000 कोटीचा व्यवसाय केला, हे आपल्याला ऐकायचंय. लक्षात ठेवा, 1000 कोटीचा व्यवसाय मराठी सिनेमानं केला पाहिजे. चला चला तयारीला लागा, उठा. आतापर्यंत फक्त 2% मराठी लोकांनीच पाहिलाय हो. सिनेमा, काही 1%. बरोबर, 2% लोक पाहतायत तर 100-125 कोटी होतोय. अरे 100% मराठी माणसांनी पाहिला तर किती होईल, जगभर डंका वाजेल मराठी सिनेमाचा. आणि मला खरंच असं वाटतं, तो वाजू दे. खूप खूप धन्यवाद. Yes, yes. आज आम्हाला इतकी छान ड्राईव्ह दिल्याबद्दल. आणि खऱ्या अर्थानं मला खरंच वाटतं की निर्माता दिग्दर्शक नाही तर तुम्ही दोघं भावंड आहात. 100%, 100%. मस्त गप्पा मी लहान भाऊ करून- आहे. मला म्हणजे त्यात दुमतच नाही तुम्हाला सांग. आणि आपले छान ड्राईव्ह झाली. आणि खरं तर स्वामी नेहमी म्हणतात, भिऊ नको मित्र पाठीशी आहेत, तुमच्या दोघांच्या पाठीशी आहेत, ते कायम आहेत, महाराष्ट्राच्या पाठीशी आहेत. Yes. आणि आता मराठी प्रेक्षक पण तुमच्या पाठीशी आहेत. खूप खूप धन्यवाद. आणि पिक्चर असाच चालू राहू दे. आणि आपण लवकरात लवकर सर रेकॉर्ड मोडत नवीन विक्रम करूया, हीच अपेक्षा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. पुढचा इंटरव्ह्यू आपण 100 कोटीला करू. मरीन ड्राईव्हला. हा, स्वामींच्या चरणी इच्छा. खूप खूप धन्यवाद.